सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. श्री वरदायिनी माता प्रसन्न आणि त्याचबरोबरीने श्री वरदायिनी माता स्पोर्ट्स क्लब क्रिकेट संघ साकेवाडी आणि त्याचबरोबरीने प्रकाशजी अवघडे आणि नयनजी अवघडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली क्रीडा स्पर्धा दीपा स्पोर्ट्स चषक 2025 चा आजचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. व्यावसायिक गटातील दोन संघ लढत करताना आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला रियान पॅकर, दुसऱ्या बाजूला सारसोळे 11. दोन्ही संघ आता दोन्ही मातब्बर संघ क्वार्टर फायनल मध्ये आलेत. इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला दर्शन, दुसऱ्या बाजूला अभिजित. ज्या सलामीच्या जोडीनं मागच्या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 37 धावा केल्या, ती सलामीची जोडी. परंतु गोलंदाजी मार्क वरती डावकुरे हाताचा गोलंदाज गुरफान. सामन्याला सुरुवात, पंचांचा लेट्स प्लेचा इशारा. पहिलाच बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे डीप मध्ये, परंतु त्याच्या अव्वाक्याच्या वरून बॉल चाललाय सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या इनिंगचा पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. दर्शनने पहिल्याच बॉलवरती चौकार लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक होता लॉंग ऑफला, थोडासा फंबल झाला आणि त्याच कारणाने बॉलचं जजमेंट त्याला प्रॉपर करता आलं नव्हतं आणि बॉल बरोबर सीमारेषेच्या पलीकडे गेला. धावसंख्येचा श्री गणेश धावफलकावरती 4 या आकड्यानं होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सारसोळे 11 कुठेतरी यष्टेच्या मागे नमित पाटीलला आपण कुठेतरी मिस करतोय. उमी केनी या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना दिसत नाहीये. फुटचा बॉल गुरफानचा. यावेळेसचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला. वेगवान बॉल होता, टप्पा पडला, चेंडूने अँगल बनवला, सह यष्टी रक्षकाच्या दिशेने मार्गच झाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हातत असताना आपल्याला गुरफान पाहायला मिळाला. षटकातील फुटचा बॉल गुरफानचा. यावेळेसचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न राहील. आडवा बॅटनं ऑन साईडला चाललाय. डीप मधून फिल्डर मिड विकेटचा अजिंक्य वेगानं धावत येईल. बॉलला पकडेल, बॉलची फेक करेल. तद्वर 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील, परंतु तिहेरीचा प्रयत्न चालवला. आखो में इशारा. मैदानाच्या आतमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं ताळमेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून झाला आणि तिथे 2च धावा होत्या. त्याला तिहेरीमध्ये कन्वर्ट केलं. या तिहेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा अद्याप खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती. क्वार्टर फायनलची मॅच. मजा येईल या मॅच मध्ये. फुटचा बॉल, वा एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉलचं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अभिजितच्या बॅटमधून दर्जेदार उत्तुंग षटकार. तसेच या ठिकाणी युवा मराठी उद्योजक सौरभजी तेलंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान हार्दिक स्वागत. फुटचा बॉल. यावेळेसचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना बॅट बॉलचा संपर्क नव्हता. बॅट अगोदर फिरली आणि त्याच कारणानं बॉल विकेट किपरच्या आत मैदानात असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. कमबॅक करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गुरफानच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवरती बिगिट करायचा होता. टप्पा पडला, बॉल खाली राहिला. चेंडूने अँगल बनवत असताना बरोबर सहा विकेट किपरच्या हातामध्ये गेला. परंतु पहिल्या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 13. बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम रियान पॅकरचं समीकरण आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज योगेशचा पहिला बॉल. पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी हा येतोय षटकार. दर्शनच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आला. गोलंदाज योगेशचं स्वागत केलं. षटकारानं 6 धावा वसूल केल्या. 19 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवात चांगली करून दिली आपल्या संघाला या सलामीच्या जोडीनं, परंतु या सलामीच्या जोडीला ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल गोलंदाजाला. उजव्या यष्टीच्या बाहेर कट केला. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार.
चौकार आला, चौकाराच्या मदतीने धावफलकाला वेगाने आकार आला, धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 23 या आकड्यावरती. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज करतात. एका बाजूला दर्शनच्या बॅटमधून धावा येऊ लागल्यात आणि त्याच्या साथीला अभि मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी आपल्याला करत असताना पाहायला मिळतोय. ही मॅच महत्वाची आहे, ही मॅच इम्पॉर्टंट आहे. इथून जो संघ जिंकेल ना तो थेट जाईल म्हणजे बक्षीस पात्रामध्ये, म्हणजेच काय सेमीफायनलचं तिकीट त्याला मिळणार आहे. म्हणून त्याकरिता संघर्ष शिगेला लागलाय. 23 धावा धावफलकावरती गोलंदाजाला कमबॅक करावा लागणार आहे. यावेळेसचा बॉल वेगवान होता, बॅटच्या टोएंडला चेंडू लागून मागे चालला लॉंग स्टॉपला. एक धाव कंप्लीट झाली, दुहेरीचा प्रयत्न चालवला. शेवटच्या क्षणाला 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 25 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 25 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. फुटचा बॉल, यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर अधिकचा बाहेर आहे. पंच आमच्याकडे दत्ता महेर सर वळत आहेत, सांगतात वाईट बॉल आहे. अवांत स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाते आहे. धाव संख्या 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 26 धावा धावफलकावरती. योगेशचा फुटचा बॉल, समोर दर्शन. यावेळेस आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न राहिला, ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना बॅट कुठेतरी अगोदर फिरली. टप्पा पडल्यानंतर बॉल उशिराने आला आणि अंदाज घेऊ शकला नाहीये बॅटर दर्शन आणि त्याच वेळेला विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेला. षटकातील फुटचा बॉल, यावेळेसचा बॉल खोलात टाकला, खोदून काढण्याचा प्रयत्न. बॉल मिडॉनला मार्ग झाला, डीप मधून वाईडिश लॉंग ऑनचा खेळाडू आला, त्यानं बॉलला पकडला, बॉलची फेक केली. तद्वार 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 28 या आकड्यावरती. 28 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. योगेशच्या या षटकातील शेवटचा बॉल, समोर सायकर एंडकडे फेस करेल दर्शन. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, बॉल खाली राहिला. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला, त्याच कारणाने 22च्या स्वरूपातली ही एक धाव धावफलकावरती जोडली जाते आहे. दुसऱ्या षटकाला समाप्ती झाली, धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 29 वरती. बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम रियान पॅकरचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. दुसऱ्या षटकाला समाप्ती झाली. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल वेगवान राहिला, पडल्यानंतर चेंडूने उसळी प्राप्त केली, सळी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये स्वप्नीलने हाताळलाय. राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला. पहिला बॉल त्यानं डॉट बॉल हाताळलाय. षटकातील फुटचा बॉल, यावेळेसचा बॉल बॅटच्या कडेला लागलाय. बॉल चालला मागे बॅकवर्ड फाईन लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एकच धाव कंप्लीट होत असताना दिसेल. तीस धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. आता दोन्ही संघ पाहिलं तर चांगल्या स्थितीमध्ये आहे, म्हणजेच रियान पॅकरचा संघ बॅटिंग करत असताना 30 धावांवरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना स्वप्नीलने पहिले 2 चेंडू अति चांगल्यारीत्या हाताळल्यात. यावेळेसचा बॉल बॅट बॉलचा संपर्क नव्हता. यष्टीरक्षक थोडासा फंबल झाला,
परंतु शेवटच्या क्षणाला 22च्या स्वरूपातली एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, जिथे 31 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. स्वप्नीलचं कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. अद्याप 3 चेंडू त्यांना हाताळले, एकच धाव खर्ची केली आहे. ही जमेची बाब आहे. पुढचा बॉल, यावेळेसचा बॉल जाऊ दिलाय. शशी मेहर सर आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत हा वाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव धावफलकावरती जोडली जाईल, जिथे धावफलक जाऊन पोहोचलं 32 वरती. धावा येणं गरजेचं राहील. जितक्या धावा बनवणार तितक्या कमी पडणार, कारण हे पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. आपण पाहतोय, अनुभवतोय दीपा स्पोर्ट चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व, जिथे 30,000चा पहिला पुरस्कार, दुसरा पुरस्कार पाहिलं तर तब्बल 20,000चा. आणि त्याच वेळेला बॉल चालला सळक शाखावर बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक होता, परंतु त्याच वेळेला तो थोडासा स्किड झाला. चिखलामध्ये आपला पूर्णपणे स्वतःला झोकून देत असताना बॉल थांबला त्या ठिकाणी, आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 34 या आकड्यावरती. आपण या स्पर्धेचा विचार करत होतो. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 30,000 व आकर्षक चषक, त्याच वेळेला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 व आकर्षक चषक, आणि त्याच वेळेला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 7,000 व आकर्षक चषक. या स्पर्धेची ही पारितोषिकाची आपण पाहतोय. फुल टॉस, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडेल का? वा, क्षेत्ररक्षकाने चांगले प्रयत्न केले. शेवटच्या क्षणाला झेल धरणीला दान होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अद्याप धावफलकावरती जोडल्या जातील, जिथे धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 36 या आकड्यावरती. 5 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अद्याप स्वप्नीलने आपलं षटक चांगलं हाताळलंय. अगदी जर पाहिलं तर त्यांना 5 चेंडू हाताळल्यात आणि तब्बल 7 धावा खर्ची केल्यात. 34 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे स्वप्नीलच्या षटकातला. इथून मोठा फटका येणार की अगदी डॉट बॉल येणार देखील पाहणं गरजेचं राहील. यावेळेसचा बॉल बॅट बॉलचा संपर्क नाहीये. अगदी ऑन साईडला ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आला. तिसऱ्या षटकाला समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 36 या आकड्यावरती पाहायला मिळतीये. या षटकामध्ये धावा थांबल्या. या षटकामध्ये जास्तीच्या धावा आपल्याला येताना पाहायला मिळत नाहीयेत. धावा थांबल्यात. गोलंदाजी मार्कवरती स्लॉग ओव्हरमध्ये कोणाला आमंत्रित केलं जाणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. स्लॉग ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती चंदन तलवार गोलंदाजी मार्कवरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. राईट आर्म राऊंड विकेटने. समोर जर पाहिलं तर अभिजित आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पहिला बॉल चंदनचा. चंदनच्या पहिल्याच बॉलवर आक्रमण. बॉल चाललाय सर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चंदन तलवारचं स्वागत केलं षटकारानं. अभिजितच्या बॅटमधून उत्तुंग अस्मानी टोला. दर्जेदार षटकार. काय षटकार ठोकलाय. अगदी बॅकफूट वरती जात असताना बरोबर बॉलला ताकद लावत असताना बॅलन्स थोडंसं मागच्या पायावरती ठेवलं आणि बॉलला बरोबर उडवलं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि षटकार वसूल केला. 6 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटकारानं स्वागत चंदन तलवारचं केलं आणि त्याचबरोबर धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 42 या आकड्यावरती.
आता पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पुनरागमन केलंय ते बॅटिंग करत असताना रिहान पॅकरच्या संघाने. आता अभिजितच्या बॅटमधून देखील धावा येऊ लागल्यात. धावांसाठीची धाव मैदानाच्या आतमध्ये करावीच लागणार आहे, कारण की आपण क्वार्टर फायनलची मॅच घेतोय. दीपा स्पोर्ट चषक 2025. यावेळेसच्या बॉलवरती कमी गतीने टाकला, ओळखलं, पारखलं, बॉलला उडवलं, सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा दुसरा उत्तुंग आणखीन एक षटकार. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. इथे जर पाहिलं तर या बॉलवरती फिंगर रोल केले होते, त्याच वेळेला अभिजितनं आधीच ओळखलं होतं की या बॉलवर फिंगर रोल झालेत, हा बॉल कमी गतीने येणार. त्याच वेळेला अभिजित शेवटच्या क्षणापर्यंत थांबला, बॉलला येऊ दिलं, बॉलची वाट पाहिली आणि शेवटच्या क्षणाला बॉलची वाट लावली आणि सरळ बॉलला फेकून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि तिकडे षटकार वसूल केला. 6 धावा धावफलकावरती वसूल झाल्या. धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 48 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमण केलं चंदन तलवारच्या विरोधात, 2 षटकार ठोकल्यात, परंतु चंदन तलवारला कमबॅक करणं गरजेचं राहील. षटकातील फुटचा बॉल हा वेगवान होता, परंतु प्रत्युत्तर तेच राहणार का? हो, बॉल चाललाय सरळ वाईडिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा तिसरा, या स्पर्धेतील तिसऱ्या षटकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली अभिजितच्या बॅटमधून. आक्रमण चढवली जात आहेत, प्रति हल्ले मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार ठोकण्याचा कारनामा अगदी गोल बॅटिंग करत असताना अभिजितच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकातील फुटचा बॉल आणखीन एक यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला. बॉल चालला बरोबर शॉट मिड ऑनला, एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला आणि रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद, अर्थात ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या आणि त्याच वेळेला या सलामीच्या जोडीला ब्रेक थ्रू मिळवून दिला, अर्थात धावचीच्या स्वरूपात अभिजित बाद. चार चेंडूंचा खेळ संपला. सलामीच्या जोडीला ब्रेक थ्रू मिळवून गेला, जिथे धावसंख्या धावफलकावरती 55 या आकड्यावरती पाहायला मिळते आहे. 4 चेंडूंचा खेळ अद्याप संपला. धावसंख्या धावफलकावरती 55 आपल्याला पाहायला मिळते आहे. धावचीच्या स्वरूपात विकेट आली, अर्थातच अभिजितला माघारी परतवलं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. आदित्य बांदेकर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये भर पावसात अगदी धो पाऊस पडत होता आणि त्याच वेळेला भावेश नाईकच्या विरोधात याच पठ्ठ्यानं 5 षटकार ठोकले होते. तो आदित्य बांदेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज झालाय. षटकातील फुटचा बॉल आदित्य बरोबर, यावेळेचा बॉल पॉइंटला चाललाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न होताना दिसेल का? नाही, शेवटच्या क्षणाला थांबवलं. एकच धाव कंप्लीट होताना दिसेल. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. 56 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या इनिंगचा या डावातील शेवटचा बॉल चंदन तलवारचा. समोर सायकर एंड फडे फेस करेल दर्शन. शेवटच्या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नव्हता, सहज चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपात विकेट आली. धक्का दुसरा लागला. बॅटिंग करत असताना टीम रियान पॅकर संघाला धावचीच्या स्वरूपात दर्शन बाद झाला आणि जर धावफलकावरती पाहिलं तर 56 धावा धावफलकावरती 57 करायच्यात त्या सारसोळे 11 नेहरू संघाला.
चला पंचांना विनंती असेल मॅचला सुरुवात करूयात. 24 चेंडू 57चा पाठलाग करायचा आहे, तो म्हणजे सारसोळे 11 नेरूळ संघाला. त्याच वेळेला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. एका बाजूला नेरूळ गावचा सुपरस्टार अजिंक्य लाडू आणि त्याच वेळेला नेरूळचा वंडर बॉय, हरकत नाहीये, नेरूळचा वंडर बॉय अर्थातच चंदन तलवार सारसोळे गावाला बिलॉंग करत असताना ज्याने चांगलं क्रिकेट खेळलं तो चंदन तलवार मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीला अजिंक्य लाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती चेंबूर परिसरात राहणारा आणि चेंबूर चिता कॅम्पला बिलॉंग करणारा ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. जिथे 24 चेंडूंचा खेळ आहे, येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 57 धावा बनवायच्या आहेत. 24 चेंडू 57ची गरज असताना दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सलामीची जोडी, एका बाजूला अजिंक्य लाडू. सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी अनुपस्थिती पाहायला मिळाली अजिंक्य लाडूची, परंतु आज मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलची मॅच खेळण्याकरिता तो खेळपट्टीवरती सज्ज झालाय. सामन्याला सुरुवात, पंचांचा इशारा, लेग्स प्लेचा पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, टप्पा पडला, बॉल खाली राहिला. चेंडूने आतमधल्या दिशेने वळण घेत असताना सयष्टीरक्षकाचा वेध घेतला. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये ओम पांडेने हाताळलाय. ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये येत असताना चेंबूर चिता कॅम्पला तो बिलॉंग करतो. अगदी चांगलं क्रिकेट, अगदी तो लहान वयातच खेळत असताना पाहायला मिळाला. उजव्या एसटीच्या बाहेर कट केला, बॉल चाललाय बरोबर एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर, चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. संघासाठी 3 धावा वाचवल्या, यात मात्र ती शंका नाहीये. एकच धावसंख्येचा श्री गणेशा धावफलकावरती एकेरी धावानं होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडकडे चंदन तलवार, सकाळच्या सत्राचा हिरो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय. आता संघ अडचणीत आहे, संघाला अडचणीतून सावरायचं आहे. त्याचकरिता यावेळेसचा बॉल बिग हिट, शॉट ऑफ द डे. मैदानाच्या आतमध्ये चंदन तलवारच्या बॅटमधून दर्जेदार उत्तुंग षटकार. षटकार आला, षटकाराच्या साह्यानं धावफलकाला आकार आला. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ अद्याप संपलाय. 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चंदन तलवारच्या बॅटमधून एक षटकार आला. षटकातील पुढचा बॉल ओमचा बॉल कमी गतीने हाताळला. त्याच वेळेला ऑन साईडला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना फिंगर रोल केले या बॉलवरती. अगोदर ओळखणं थोडंसं कमी झालं, त्याच वेळेला बॅट अगोदर आली आणि त्याच वेळेला बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ झाला. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. पुढचा बॉल, यावेळेस फिंगर रोल केले होते, उजव्या एसटीच्या बाहेर होता. बॉल चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला, डीप मधून फिल्डर वेगाने आला, तो बॉलला शोधतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला, बघता बघता तिहेरीचा प्रयत्न झाला. 3 धावा तर कंप्लीट झाल्यात, 4थीचा प्रयत्न केला जातोय. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून कंप्लीट केल्यात. पहा, हे पावसाळी क्रिकेट आहे. इथे या गवतामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला बॉल शोधावा लागतोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, शेवटच्या क्षणाला अगदी बॉल खेळाडूला सापडला आणि 5 धावा धावून धावफलकावरती काढल्यात. बारा धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळतात. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. खेळाडूंनी पंचांशी वाद घालू नका, विनंती असेल. पंचांपासून सर्व खेळाडूंनी दूर जायचंय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. पंच जो काही निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागणार आहे. खेळाडूंना विनंती असेल की आपण
थोडासा लांब जायचंय. चला पंचांना विनंती असेल, आपला जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय असणार आहे. चला पंचांना विनंती असेल, मॅचला सुरुवात करूयात. पाच धावा. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्यायची विनंती असेल बॉलिंग करणारा संघ. 12 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, जिथे 5 धावा अगदी धावून रित्या आपल्याला खेळपट्टीवरती अजिंक्य लाडू आणि त्याच वेळेला चंदन तलवारच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. या 5च्या मदतीनं 12 धावा धावफलकावरती. ओमचं कौतुक करणं गरजेचं राहील. ज्या वेळेला षटकार आला त्यानंतर लगेचच त्यानं कमबॅक केलं. अगदी जर पाहिलं तर कमी गतीचे चेंडू हाताळले आणि त्याच वेळेला आता कुठेतरी क्षेत्ररक्षकाला बॉल शोधावा लागला, त्याच कारणाने 5 धावा धावफलकावरती धावून काढल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य लाडू स्ट्रायकर एंडकडे गेलाय. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील शेवटचा बॉल ओम पांडेचा. षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅटची कडा घेऊन मागे चालला लॉंग स्टॉपला. फिल्डर नाहीये, बॉल सरळ जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे नाही, परंतु त्या ठिकाणी चिखलामध्ये बॉल थांबलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न होणार का नाही, शेवटच्या क्षणाला थांबवलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे गेलं, जिथे धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती बिनगड्यांच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना टीम सारसोळे 11 नेरूळ संघाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकाला समाप्ती झाली 14 धावा धावफलकावरती, जिथे 57चा पाठलाग करायचा होता. 57चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये ओम पांडेने 14 धावा खर्च केल्या. म्हणजे येणारे चेंडू शेष आहेत 18 चेंडूमध्ये बनवायच्या तब्बल 43. चेंडू 43 गरज असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आदित्य बांदेकर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये ज्याने हॅट्रिक संपादित केली, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आदित्य बांदेकरच्या नावावरती लगावली गेली. तोच आदित्य बांदेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. परंतु सकाळच्या सत्रामध्ये तो चांगली बॅटिंग करतोय. तो चंदन तलवार अजूनही मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती स्ट्रायकर एंडकडे उभा आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटकातील पहिला बॉल आदित्य बांदेकरचा. समोर चंदन. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर चेंडूने वेग घेतला आणि वेगावरती स्वार होत असताना बॉल सळ विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. षटकाची सुरुवातच निर्धाव स्वरूपाच्या चेंडूने केली आहे. षटकाची सुरुवात निर्धाव चेंडूच्या माध्यमातून करण्यामध्ये यश प्राप्त झालंय गोलंदाजी करत असताना आदित्य बांदेकरला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर आहे ओम पांडे. चेंडूला त्यानं पकडलं, चेंडूची फेक केली. तद्वर एकच धाव धावफलकावरती जोडली जाते आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता येणारे चेंडू शेष आहेत 16 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तब्बल 42 धावा. पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल आडवा बॅटनं चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड शॉट मिड विकेटला त्याला चेंडूला पकडलं. तद्वर एकही धाव धावफलकावरती जोडली जाणार नाहीये, जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला गेलाय.
आता 15 चेंडूंचा खेळ शेष आहे. 15 मध्ये 42 बनवायच्यात. षटकातील पुढचा बॉल आदित्यचा. हा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर आहे. पंच शशी मेहर सर आमच्याकडे वळत आहेत. सांगतायत व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती जोडली जाते आहे. जिथे धावफलक जाऊन पोहोचलंय ते तब्बल 16 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल कमी गतीने हाताळला परंतु बॅटची कडा. यष्टीरक्षकाचा सहारा. पहिल्या आघाडीच्या जोडीला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. अजिंक्य लाडू मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धू बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आता जिथे 14 चेंडूंचा खेळ शेष येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 42 बनवायच्यात आणि त्याच वेळेला पाहिलं तर समीकरण कुठेतरी लांब होत चाललंय. या इथून जर पाहिलं तर बॅटिंग चांगली करावी लागणार आहे सारसोली 11 संघाला. षटकातील पुढचा बॉल आदित्यचा. समोर सिद्धू. आदित्यचा पहिला बॉल फटका फसलाय. शेवटच्या क्षणाला अगदी बॉल शॉर्ट बॅकवर्ड थर्ड मॅनला मार्गस्थ झाला. जिथे एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. जिथे धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर तब्बल 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 17 धावा धावफलकावरती म्हणजेच काय येणारे चेंडू शेष 13 आणि त्या 13 चेंडूमध्ये बनवायचे 40. 13 चेंडू 40 ची गरज असताना शेवटचा बॉल. समोर चंदन तलवार. शेवटचा बॉल अति उसी प्राप्त झाले का? हो पंच सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. अवांतर स्वरूपाची धावफलकावरती जोडली जाते आहे. आता कुठेतरी दबावात निर्माण होईल. आता व्हाईट बॉल आला. शेवटचा बॉल चांगल्यारीत्या हाताळणं गरजेचं होतं. व्हाईट बॉल आला म्हणजेच काय एकात एक चेंडू तुम्हाला अधिकचा खेळायला मिळणार आहे. समोरून संधी आली आहे चंदन तलवारला. तो देखील याचा फायदा घेणार काही पाहणं गरजेचं राहील. पुढचा बॉल. शेवटचा बॉल खोलात टाकला. खोदून काढण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली आदित्यने परंतु शेवटच्या क्षणाला ती अपील फेटाळून लावली आहे. लेग बायच्या स्वरूपातली एक धाव धावफलकावरती जोडली जाते आहे. जिथे धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 19 या आकड्यावरती. आणि आता जर पाहिलं तर तब्बल 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 38 बनवायच्यात. काय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली आहे. जिथे पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आणि त्याच वेळेला दुसऱ्या षटकामध्ये आदित्य गोलंदाजी मार्कवरती येत असताना त्यानं 5च धावा खर्च केल्या. अगदी फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मनसुबा बनवून दिला नाही आणि त्याच वेळेला एक महत्त्वाचा फलंदाज अजिंक्य लाडूला बाद करण्यामध्ये तो यशस्वी राहिला. एकोणीस धावा धावफलकावरती 12 चेंडूमध्ये 38 बनवायच्यात.
12 चेंडू 38ची गरज असताना तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रथमेशचा पहिला बॉल समोर चंदन. प्रथमेशचा पहिला बॉल फटका बसला. बॉल हवेत. कॅच इम्पॉर्टंट आहे परंतु शेवटच्या क्षणाला जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक बॉल पासून दूर राहिला. नुमान स्लँड मध्ये चेंडू जाऊन पडला आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या दुहेरीच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 21 या आकड्यावरती. या सामन्यामध्ये मजा येईल यात मात्र ती शंका नाहीये. चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलची मॅच दीपा स्पोर्ट चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला रियान पॅकर, दुसऱ्या बाजूला सारसोल 11. लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना बॉल चाललाय बरोबर मिड ऑनला. डीप मधून फिल्डर आला. थोडासा फंबल झाला. बॅकअप चांगलं राहिलं आणि त्याच वेळेला 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. एकेरी दुहेरीला प्राधान्य देणं देखील तितकंच गरजेचं राहणार आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या दुहेरीच्या मध्ये धावफलक पुढे गेले जिथे 23 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चंदन तलवारला आता आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेणं गरजेचं राहणार आहे. धावा त्याला बनवणं गरजेचं राहणार आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये त्याला करणं गरजेचं राहणार आहे. षटकातील फुटचा बॉल प्रथमेशचा समोर चंदन. यावेळेसचा बॉल जाऊ दिलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जिथे शशी मेहर सर सांगतात हा डॉट बॉल आहे. तीन चेंडूंचा खेळ अद्याप संपला. 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना प्रथमेशने. आता 9 चेंडूंचा खेळ शेष. 9 चेंडूमध्ये बनवायच्या 34. 9 चेंडू 34 ची गरज असताना ब्लाइंड स्ट्रोक केला. बॉल चाललाय हवाई सफर करत असताना मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चंदन तलवारच्या बॅटमधून या मॅचला ऑन करणारा दर्जेदार षटकार. षटकाराला ब्लाइंड स्ट्रोक केला. मैदानाच्या आतमध्ये बॅटच्या टोएंडला लागून बरोबर बॉल मिड विकेटला मार्गस्थ झाला जिथे 6 धावा वसूल केल्या बॅटिंग करत असताना चंदन तलवारने. या 6च्या मदतीने धावफलक पुढे जात आहे जिथे धावसंख्या जाऊ पोहोचते तब्बल 29 या आकड्यावरती. आता 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 28 धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे सारसोल 11 संघाला. 8 चेंडू 28 ची गरज असताना त्या दरम्यानचा पुढचा बॉल. यावेळेसचा बॉल वेगवान राहिला परंतु बॅटची कडा. यष्टीरक्षकाचा सहारा. या मॅचची अगदी महत्वाची विकेट ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या तो चंदन तलवार चाललाय मैदानाच्या बाहेर. महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. वेगवान बॉल होता. ऑन साइडला खेळण्याचा मनसुबा बनवत असताना बॅटच्या टोएंडला चेंडू लागला. सर विकेट किपरच्या हातामध्ये त्यानं झेल कंप्लीट केला. धक्का दुसरा लागला बॅटिंग करत असताना टीम सारसोळ 11 संघाला. आता संघ बॅकफूटवरती आहे. संघाला फ्रंट फूटवरती आणायचं आहे. त्याच कारणानं कर्णधाराने बॉबीला संधी दिली आहे. बॉबी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सात चेंडू 28 ची गरज आहे. या बॉल वरती मोठा फटका येणं अपेक्षित राहील. या बॉल वरती मोठा फटका आला तर ही मॅच ऑन राहील परंतु इथून डॉट बॉल आला तर संघ बॅकफूट वरती जाईल. तो सारसोळ 11 संघ. शेवटचा बॉल प्रथमेशचा समोर बॉबी. शेवटचा बॉल वेगवान टाकला. खोलात टाकला. खोदून काढण्याचा प्रयत्न राहिला. स्वतः गोलंदाज बॉल वरती गेला. त्यानं बॉलला पकडला. तत्वर एकच धाव फलकावरती जोडली गेली. आता येणारे चेंडू शेष आहेत 6. त्या 6 चेंडू मध्ये बनवायच्यात तब्बल 27 धावा.
6 चेंडू 27 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती विशू गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. वा एक छोटाशा खेळाडूनं सेल्फी घेतला प्रथमेशचा. चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशनं केली आहे. 6 चेंडू 27 ची गरज असताना पहिला बॉल, पहिलाच बॉल कमी गतीने टाकला, फटका फसला, बॉल हवेत आहे. आदित्य बॉल वरती जात असताना एक धाव कंप्लीट झाली. दुहेरीचा प्रयत्न चालवला आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर अगदी 2 धावा कंप्लीट देखील होत असताना पाहायला मिळाल्यात. आता 5 चेंडूंचा खेळ येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 25 बनवायचे आहेत. पाच चेंडू 25 ची गरज असताना यावेळेसचा बॉल बरोबर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बॉबीच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. चार चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. त्या बॅटिंग करत असताना सारसोळे 11 संघाला बॉबीवरती आता संपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची असणार आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चार चेंडू 19 ची गरज. यावेळेसचा बॉल टप्पा पडला, चेंडून उसी प्राप्त केली आणि त्याच वेळेला पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. म्हणजेच काय दत्ता मेहर सर सांगतायत, शशी मेहर सर सांगतायत हा व्हाईट बॉल आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. चार चेंडू 18 ची गरज आहे. क्वार्टर फायनलची मॅच कशी असावी याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॉबी आहे. बॉबीकडे ती क्षमता आहे, परंतु आज बॉबीला ते आपल्या संघासाठी करून दाखवायचं आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती विशू यानं सकाळच्या दुपारच्या सत्रापासून चांगली गोलंदाजी केली आहे. चार चेंडू 18 ची गरज. त्या दरम्यानचा पुढचा बॉल कमी गतीने टाकला, बरोबर चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी बॉबीच्या बॅटमधून आणखीन एक दर्जेदार दमदार षटकार. तीन चेंडू 12 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये बॉबी काय बॅटिंग करतोय. पुढचा बॉल वेगवान राहिला, बॉल चालला बरोबर वाईडिश लॉंग ऑनला. डीप मध्ये फिल्डर आहे, वेगानं धावत आला, चेंडूला पकडलं, चेंडूची फेक केली, रन आउटच्या स्वरूपात बॉबी आउट. हा नाच्या नादात तिथे विकेट सॅक्रिफाईस करणं गरजेचं राहिलं, परंतु शेवटच्या क्षणाला रन आउटच्या स्वरूपात विकेट आली. ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, ज्याच्याकडून संघाला अपेक्षा होत्या, तो बॉबी चालला आता डगआउटच्या दिशेने.
2 चेंडूंचा खेळ 611 धावा बनवायच्यात. त्याचकरिता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता सज्ज होत असताना पाहायला मिळते. 2-11ची गरज. पुढचा बॉल. 2-11ची गरज असताना या बॉल वरती फिंगर रोल केले आणि त्याच वेळेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला, जिथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आला आणि हा सामना विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय तो रियान पॅकरचा संघ. 1 चेंडू 11ची गरज. 1 चेंडू 11ची गरज आणि या मॅचला जिंकलंय. थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. दीपा स्पोर्ट्स चषक 2025च्या सेमीफायनल मध्ये पहिला संघ दाखल झालाय. रिहान पॅकर, कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. हार्ड लक बॅड लक टीम. सारसोळे 11 आपला देखील खेळ चांगला राहिला. तुम्हाला देखील विजयाच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली आहे तो अभिजित ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 8 चेंडू फेस करत असताना 25 धावा त्यानं वैयक्तिक बनवल्या. तो अभिजित या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच.